न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात आणि सुरुवातीला एक मोठी बातमी शिवजयंती सोहळ्याची। राज्यामध्ये दोन वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा साजरा होत असतो। एक जन्मतारखेनुसार आणि दुसरा तिथीनुसार। 19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो, तर तिथीनुसार यावेळेला 21 मार्चला म्हणजे उद्या शिवजयंतीचा सोहळा विविध ठिकाणी साजरा होणार आहे। मात्र यामध्ये आता राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची मागणी काँग्रेसने सरकारकडे औपचारिकपणे केली आहे। तिथीनुसार म्हणजे 21 मार्चलाच घरोघरी शिवजयंती साजरी करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली। त्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आता काँग्रेसच्या पत्राला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याची मागणी करत असल्याने यात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता तिथीनुसार शिवजयंतीची मागणी थेट काँग्रेसने केली आहे आणि याबद्दल काही जणांच्या भुयाही उंचावलेत। मात्र काँग्रेस सत्तेतला पक्ष आहे, शिवसेनेसोबतचा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे आणि यामुळेच काँग्रेसच्या या मागणीवरती आता मुख्यमंत्री सरकार म्हणून काय उत्तर देतात, काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचं मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलंय। दरम्यान आधी परवानगी देऊनही ऐन वेळेला पोलिसांनी बाईक रॅलीला परवानगी नाकारले। दरम्यान काहीही झालं तरी शिवजयंती साजरी करणारच असं खोपकर यांनी ठामपणे सांगितलंय। कायदा हा शिवसेनेसाठी वेगळा आणि आमच्यासाठी वेगळा आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। 21 मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असते आणि त्यासाठी सध्या शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू आहे। परंतु या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला पोलिसांना परवानगी नाकारलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाला घेऊन राजकारण होतंय की काय असं सगळं चित्र दिसून येतं। या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर अमेय खोपकर जे आहे मनसे नेते त्यांच्याकडून जाणून घेऊया। अमेयजी, याच्यासाठीची अधिकृत परवानगी तुम्ही मागितली परंतु ती नाकारली असं आम्हाला कळतं आहे, मग मनसे शिवजयंती साजरी करणार किंवा नाही? आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी शिवजयंती उत्सव आनंदात आणि जोशाने साजरा करतो आणि या वर्षी देखील गेल्या वर्षी पेपर दाखवून आम्ही हेलिकॉप्टरची रिसर परमिशन घेतलेली आहे। आम्हाला आधी शिवाजीबाग पोलीस स्टेशननी परवानगी दिलेली आहे, जी कालच आमच्याकडे आलेली आहे। त्याच्यानंतर जेव्हा यांना आजच्या उद्याच्या कार्यक्रमाची जेव्हा यांना कळलं की किती भव्य दिव्य कार्यक्रम होतं, त्याच्यानंतर मग या महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, जे सध्या MIM चालवत आहे, त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली। म्हणजे झेंडे नाही लावायचे, बॅनर नाही लावायचे, बाईक रॅली नाही काढायची। आता जर का कोणाची बाईक असेल, त्याला जर का इकडे उद्या महाराजांचं दर्शन घ्यायला यायचं असेल आणि त्याला त्याच्या गाडीला झेंडा लावायचा असेल भगवा, तर त्याने काही यायचं नाही। माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या राजाची जयंती साजरी करत असताना मला परवानगी घ्यावी लागते। लाज नाही वाटत या सरकारला? महाराजांची जयंती साजरी करत असताना परवानगी असली घ्यायची। आम्ही इकडे महाराजांची जयंती साजरी करणार म्हणजे करणार। कोणामध्ये हिंमत असेल, काय हवं त्या केसेस टाका, काय हवं ती कलमं टाका, नाही तर कुठल्या नोटिसा पाठवा। उद्या या ठिकाणी जोशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना साजरी करणार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दरम्यान शिवजयंती साजरी करण्यावर महाविकास आघाडी सरकारनं निर्बंध घातलेले नाहीत, परंतु कोरोनामुळे सावध राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्याची आठवण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी करून दिली। आज ज्या पद्धतीने जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या चौथ्या लाटेचा शिरकाव होतोय आपल्या देशामध्ये, त्यामुळे सावध राहा ही जी काय जागतिक होऊ नयेची काय जो इशारा दिलेला आहे, त्यामुळे कोरोनाचे जे काही नियम आहेत ते सांभाळूनच सर्वांनी शिवजयंती साजरी करावी हे सांगणं काही गैर नाही आहे। आणि आता काही राजकीय बातम्या। महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी MIM पक्ष आणि त्यांचे महाराष्ट्रातले खासदार इम्तियाज जलील यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत।
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या दोघांचीही ते भेट घेणार आहेत. MIMचा औपचारिक प्रस्ताव गांभीर्यानं घ्या असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुद्धा इम्तियाज जलील लवकरच या महाविकास आघाडीत सहभागी होण्याबद्दल संवाद साधणार आहेत. तुम्ही उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटणार आहे का? वेळ पडली तर नक्की भेटू ना. आणि त्यांना सविस्तर सांगू की आमची प्रामाणिक इच्छा आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव करण्यासाठी जे काही प्रामाणिक प्रयत्न लागतील त्याच्यामध्ये आमचाही सहभाग आम्ही देण्यास तयार आहे. तुम्ही सांगा ते कसं करता येईल. त्यांनी मान्य केले तर ठीक, नाही मान्य केले तर थँक्यू व्हेरी मच सर. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट नक्की घेणार. सगळं लोक जितकं लोक आहे आणि फक्त यांच्या बाबतीत कशाला, मी तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनाही हे भेटायला इच्छुक आहे की आपण एक मोठा एक प्लॅटफॉर्म उद्धव ठाकरे का नाही, म्हणजे का नाही. हे मुख्यमंत्री सगळ्यांचे आहे ना, माझेही मुख्यमंत्री आहे ना. राजनीतिक पक्ष वेगळं असतं पण ते माझेही मुख्यमंत्री आहे. पक्ष म्हणून तुमचा प्रस्तावाचा विचार करतील, मुख्यमंत्री म्हणून नाही. हा नाही, ते आम्ही आता एक पाऊल पुढे आम्ही केलेलं आहे. त्यांचा रिस्पॉन्स कसा येतील बघू आपण. शरद पवारांची भेट होऊ शकते. 100% होऊ शकते ना, का नाही होऊ शकतं. आता आपण सुप्रिया सुळेंचा आपण चांगलं स्टेटमेंट आलेलं आहे. चांगलं स्टेटमेंट आलेलं नाही. छगन भुजबळ साहेबांनी त्याच्यामध्ये गुगली टाकलेली आहे की इम्तियाज जलीलने तिचे रिझाईन करा आणि आमच्याकडे या. इम्तियाज जलील आमच्या बाबतीत बोलत नाही. इम्तियाज जलील कुठेही जाणार नाही. आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी हे पार्टी सोडून कुठेही जाणार नाही. ते हे व्यक्तिगत माझ्यासाठी नाही आहे. मी एक भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी जे पार्ट्यांची आवश्यकता आहे आज महाराष्ट्रामध्ये, आपण उत्तर प्रदेशच्या निकालानंतर आपण बघितलेलं आहे, काही कारण नाही निकालानंतर आपल्याला लढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहे. ते जमलं तर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी चांगलं राहणार आहे. नाही जमलं तर बहुतेक आपल्याला अशी वेळ येऊ नये की निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला रडायची वेळ येणार आहे की आपण हे केलं असतं तर चांगलं झालं असतं. तिकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेला पदाधिकाऱ्यांनी MIMच्या युतीच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेना आणि MIM युती कधीही शक्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. MIM ही भाजपची बी टीम असून विरोधकांची हवा कमी झाल्यानं अशा कुरापती सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. विरोधकांना ताकदीनं प्रत्युत्तर देण्याचा कानमंत्र यावेळेला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. मी दसऱ्या मेळाव्यात सांगितलं होतं की आम्ही हिंदुत्वासाठी राजकारण करत होतो. हे राजकारणासाठी हिंदुत्व घेत आहेत. हा एक महत्वाचा आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या हिंदुत्वाचा फरक आहे. मी अयोध्येला गेलो होतो मुख्यमंत्री झाल्यावरती, तेव्हाही मला प्रश्न विचारण्यात आला होता हिंदुत्वावरून आणि तेव्हा मी ठाम सांगितलं होतं, तेच माझं म्हणणं आज सुद्धा ठाम आहे. आम्ही भाजपापासून वेगळे झालो आहोत. आम्ही भाजपाला सोडलंय, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही, कदापि नाही. सत्ता असो वा नसो आम्हाला परवा नाही, पण आम्ही हिंदुत्व हे एका तळमळीने अंगीकारलेलं आहे आणि त्या तळमळीनेच आम्ही पुढे जातो. मध्येच काही कारण नसताना MIMनी महाविकास आघाडीला ऑफर दिली युतीची. काय संबंध आहे? कधी दुरान्वयाने तरी आम्ही MIMच्या बाजूला येऊ शकतो असा विचार कोणीतरी केलेला आहे का? पण जो डाव म्हणतो मी, तो डाव हाच आहे की MIMनी ऑफर द्यायची आणि मग त्यांनी सुरुवात करायची. भाजपनी भडीमार सुरुवात करायचं. बघा MIM बरोबर जाणार, MIM बरोबर जाणार. पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना ह्या MIM बरोबर जाणं, जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकी टेकतात त्यांच्यासोबत जाणं, मेलो तरी जाणार नाही, एवढी आमची कडवट हिंदुत्वाची निष्ठा असताना हा प्रश्न मध्येच उकरायचा आणि आम्ही कसे हिंदुत्वापासून दूर चाललेलो आहोत हे दाखवायचं. भारतीय जनता पक्षासारखे सत्तेसाठी लाचार नाही. MIM बरोबर जाणं कदापि शक्य नाही. ज्याप्रमाणे अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्ती बरोबर ह्यांनी जी काय मांडीला जी काय सत्तेसाठी मांडी घाशी केली होती, तेवढा निर्लज्जपणा शिवसेनेत कदापि येणं शक्य नाही. मी तो येऊ देणार नाही, अजिबात नाही. सत्ता मिळत असली तरी MIM बरोबर आम्ही जाणार नाही. पण हा जो त्यांचा एक डाव आहे की शिवसेना आता मुस्लिम धार्जिणी झालेली आहे. मुस्लिम धार्जिणी कोणाला म्हणायचं? कोण म्हणणार? आम्ही शिवसेना मुस्लिम धार्जिणी जर म्हणायची असतील तर मी काही इकडे मोहन भागवतांचीच वाक्य घेऊन बसलेलो आहे.
मग मला किंवा आणखीन कोणाला तुम्ही जनाब म्हणणार असाल तर भाजपवाल्याने विचार, ही वक्तव्य तुमच्या RSSच्या प्रमुखांनी केलेली आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणणार? काय मोहन भागवत यांच्या पुढे काय खान बिन काय जोडणार आहात? काय जनाब म्हणून जोडणार आहात? मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सुरू करणार शाखा RSSचा मोठा निर्णय. मग हे कोण आहेत? या मुसलमानांचं काय करायचं? आणि पुन्हा RSSला काय म्हणायचं? मुस्लिम संघ म्हणायचं, मुसलमान संघ म्हणायचं, राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं, मोहन भागवतांना काय खान वगैरे म्हणायचं. पण त्यांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते आणि आपले काही वेळेला मिळते जुळते आहेत. पण त्यांच्याही शिकवणीकडे लक्ष न देता तुम्ही आपण म्हणजेच देशप्रेमी, बाकी आम्हाला विरोध करणारे देशद्रोही, हा जो काही कांगावा चाललेला आहे तो फार वाईट आहे. गोंधळ घातला म्हणून 12 सदस्यांचं निलंबन केलं होतं. सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आम्हाला म्हणजे कोणाला? त्या 12 लोकांना. नाहीये, थोडा बारकावा समजून घ्या. सुप्रीम कोर्टाने आपला अधिकार अमान्य केलेला नाहीये. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेली शिक्षा रद्द केलेली नाहीये. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर केलेली कारवाई ही मान्य केलेली आहे, परंतु शिक्षेचा कालावधी फक्त ते म्हणाले जास्त तो कमी करा. म्हणजे आपल्या मनामध्ये लगेच येतं की अरे हे काय खोटं काम झालं आपल्याकडनं. अजिबात नाही. खोटं काम आपण केलं नव्हतं, खोटं काम आपण करणार नाही. पण 12 सदस्यांवरती जी कारवाई केली होती तिचा कालावधी सुप्रीम कोर्ट म्हणाल की हा जास्त आहे, तो कमी करा. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आज शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नेते सेना भवनात एकत्र आले होते आणि या सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. दरम्यान महाविकास आघाडी MIM सोबत येणार की नाही या संदर्भात शरद पवार हे माध्यमांच्या सोबत बोलतील अशी सावध प्रतिक्रिया घेतली राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी. युतीबद्दल बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. हे एक नवीन स्वरूपाचं वातावरण आहे की विचार स्वातंत्र्यावर किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक त्यांचा विचारच संपवायचा, त्यांना जगू द्यायचं नाही किंवा त्यांना त्रास द्यायचा, अशा प्रकारची विचारधारा ज्यावेळेला आता आपल्या देशामध्ये आहे त्यावेळेला त्याचाच एक हा प्रकार आहे आणि त्याच्यामधून या अशा घटना घडतात. त्याच्या संदर्भात आमचे पक्षाध्यक्ष आपल्याशी बोलतील. दरम्यान MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भातल्या विधानानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. सत्ताधारी आणि विरोधकांच्या मधून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांनीही आता महाविकास आघाडीवर टीका केली. MIMच्या ऑफरमुळे महाविकास आघाडीमध्ये फक्त मिलीजुली कुस्ती सुरू आहे आणि ते सगळे मिळून ही कुस्ती खेळत आहेत, त्यामुळे मी यावर जास्त बोलणार नाही असं फडणवीस म्हणाले. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा आज इम्तियाज जलील यांची औरंगाबादमधल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळेला या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं आणि अर्थात MIMनं दिलेला प्रस्ताव, मराठवाड्यातलं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण यासह अन्य काही गोष्टींच्याबद्दल पंकजा मुंडे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतं. दरम्यान या सगळ्यात शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा थेट भूमिका घेतली. काल MIM हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष जे उघालतंय हे खऱ्या अर्थाने MIM हे भाजपाचंच पिल्लू आहे आणि महाविकास आघाडी अस्थिर व्हावी किंबहुना ह्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण व्हावा शिवसेनेबद्दल, शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल, म्हणूनच भाजपाने MIMचं पिल्लू निर्माण केलं. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता पुढची बातमी महाराष्ट्राची खबर बातमीमधली. महाविकास आघाडीमध्ये नाराजीची सुद्धा चर्चा आहे आणि ही नाराजीची चर्चा किंवा नाराजी नाट्य जे आहे ते नेमकं कशामुळे आहे याबद्दलची ही बातमी. कोल्हापुरात झालेल्या महाविकास आघाडीच्या
मेळाव्याला शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर हे गैरहजर होते. त्यामुळे क्षीरसागर अजूनही नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात झालेल्या मेळाव्याला हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह अरुण दुधवडकर यांनी हजेरी लावली. पण शिवसेनेचे कोल्हापुरातले माजी आमदार राजेश क्षीरसागर हे मात्र या मेळाव्याला आले नाहीत. आणि ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, 2 दिवस नॉट रिचेबल असलेले राजेश क्षीरसागर आता किमान रिचेबल आहेत का अजूनही नॉट रिचेबलच आहेत? मिलिंद, खरं तर राजेश क्षीरसागर हे आपल्याला हा मतदारसंघ सोडला गेला नसल्यामुळे नाराज आहेत. प्रामुख्याने हा मतदारसंघ, या मतदारसंघावरती राजेश क्षीरसागर 2 वेळा प्रतिनिधित्व केलं, त्यामुळे त्यांचा दावा या मतदारसंघ. ज्ञानेश्वर, आवाज नीट येत नाहीये, पण स्पष्ट आहे की राजेश क्षीरसागर का अनुपस्थित आहेत ते. शिवसेनेचे काही स्थानिक अन्य नेते आले होते, मात्र माजी आमदारानं शिवसेनेच्या गैरहजेरी लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावले. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे साखर कारखान्याची. संपूर्ण ऊसाचं गाळप होईपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. तशा प्रकारचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकार मंत्र्यांना पाठवलं आहे. अधिवेशनात अर्ध्या तासाची लक्षवेधी चर्चा आपण लेखी स्वरूपात मागणी करून करणार असल्याचं सुद्धा लोणीकर यांनी म्हटलंय. विधानसभेच्या सभागृहामध्ये अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधणार आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप करणं कारखान्यांची जबाबदारी आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने बंद करू नये. पुढची बातमी आहे मावळमधून. मावळमधल्या इंदोरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीला विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हजेरी लावली. जे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी मावळात येऊन बैलगाडा शर्यत पाहावी असं आवाहन त्यांनी केलं. अतिशय वैज्ञानिक पद्धतीने रिपोर्ट तयार करून सांगितलं की बैल हा धावणारा प्राणी आहे, धावणं त्याला आवडतं, धावण्याची त्याची क्षमता आहे आणि याचा रनिंग एबिलिटी ऑफ बुल हा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात गेला आणि आता जो निर्णय आला, आपल्या सरकारनं बैल धावणारा प्राणी आहे हा जो रिपोर्ट सादर केला होता तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. रायगडमध्ये 14 तळ सत्याग्रह वर्धापन दिनाच्या निमित्तानं जय्यत तयारी सुरू आहे. हजारो अनुयायी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. गेली 2 वर्ष कोरोनाच्यामुळे इथे कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्यानं हजारोंच्या संख्येनं अनुयायी महाडमध्ये दाखल होऊ शकतात. या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिसरात आकर्षक रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. तिकडे पुण्यातले शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणारी एक पीडित तरुणी पुण्यात परतली आहे. पुण्यामध्ये परतल्यानंतर तिने न्यूज 18 लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. गोव्याहून परत आल्यानंतर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची तक्रार या तरुणीनं आधी केली होती. पोलिसही तिच्यावर दबाव टाकत असल्याचा तिचा आरोप आहे. मला सांग, तू गोव्यात कशी गेलीस? माझे काही कपडे राहिले होते डेक्कनला, मी जिथं राहत होते ते कपडे कलेक्ट केले आणि त्याच्यानंतर मी घरी जायला परत माघारी चालले होते. तर घरी जात असताना मी ऑटो पकडली आणि हडपसरला जाऊन मग मी परत तिथून PMT बसने जाणार होते. तर ऑटोमध्ये बसले, कंटेनमेंट झोनच्यापर्यंत मला आठवत आहे. त्याच्या पुढे नंतर मला गरगरायला लागलं आणि मी बेशुद्ध झालो. कुणी काही बेशुद्धीचं औषध दिलं होतं? काहीच नाही, म्हणजे असं काहीच नाही असं आठवत. कारण की कुणीतरी औषध दिल्याशिवाय तुला तू कसं काय बेशुद्ध होऊ? तू आठवते, चेहरा तर आठवत असेल?
ॲक्च्युली म्हणजे तिथं ऑटोमध्ये मी बसलेले, तर मला एक 15-20 मिनिटापर्यंत चांगलं मला हे होत मग त्या होतं. ऑटोमध्ये बसण्याआधी तू काही घेतलं होतं कोणाकडनं, चहा बिस्किट काही? नाही, मी काही नव्हतं मग कसं काय घेतलं. चेक करायला तू? मला ते उदबत्ती त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे उदबत्तीचा वास वगैरे येत होता त्या गाडीमध्ये, ऑटोमध्ये. तर ते त्याच्यावरनी बहुतेक बरं मला एक सांग, करायला तू जे फेसबुक पोस्ट केले होते दरम्यानच्या काळात, मला जगायची इच्छा नाही, किंवा तू काही स्क्रीनशॉट कुचिकांचे हे केले होते, जा तिकडं मर, हे तूच केलेत की दुसरं कोणी केले होते? ॲक्च्युली त्या दिवशी मी जेव्हा बेशुद्ध झाले आणि जेव्हा मला जाग आली, त्यावेळेला मी कुठंतरी एका कारमध्ये होते आणि घाट सेक्शनमध्ये होते. तर तेव्हा मला जेव्हा त्यांनी गाडीच्या बाहेर काढलं म्हणजे, तेव्हा तिथे 3 पोलीस होते आणि 2 एक अशी कॅज्युअल ड्रेसमधले लोक होते आणि मागून एक गाडी आली, त्याच्यातून एक 3-4 माणसं उतरली. तर त्या 3 पोलिसांनी माझ्याकडून एक 5-6 डॉक्युमेंटवरती सह्या करून घेतल्या आणि माझे मोबाईल फोन, माझी बॅग, त्याच्यात माझे काही ह्या कशावर करून घेतलं, तू वाचलं ते? मला ते म्हणले ह्याच्यावर सह्या करणार तर खाली फेकून देऊ, तुला इथून ढकलून देऊ असं काय म्हटलं. होतं त्याच्यावर लिहिलेलं? माहित नाही, म्हणजे मला एवढी शुद्ध पण नव्हती, तरी पण त्यांनी माझ्याकडून ते सह्या करून घेतल्या आणि मला ते वाचूनही देत नव्हते. पुण्यात कधी महाराष्ट्राची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे MIMच्या आघाडीमधल्या प्रवेशाच्या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक महत्त्वाचं विधान हाती आलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की ज्याला ज्या पक्षात जायचंय त्यांनी जावं. एक महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं. ज्यांच्या सोबत जायचंय त्यांनी हो म्हणावं. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं ते स्वतःहून सांगू शकतात, पण ज्यांच्या सोबत जायचंय त्यांनी तरी हो म्हणावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आघाडीच्या संदर्भात एक सूचक वक्तव्य हाती आलंय. पाहूयात शरद पवार काय म्हणाले. कुठल्या पक्षासोबत जायचं ते स्वतः सांगू शकतात, पण ज्यांच्यावर जायचं त्या पक्षांनी तर होय म्हणलं पाहिजे. आणि हा राजकीय निर्णय आहे. हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घ्यायचा अधिकार देत नाही. या संदर्भात आपण आणि अधिक जाणून घेऊया. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सर आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, कसं पाहायचं शरद पवार यांच्या वक्तव्याकडे? थेट नकार? मला असं वाटतं की शरद पवार यांनी या संदर्भामध्ये पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे की हे काही आम्ही या MIMला सोबत घेणार नाही, कारण तशी काही गरजही आता महाविकास आघाडीकडे नाही. त्यांच्याकडे पुरेसं बहुमत आहे आणि MIMला सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही. बर, पण म्हणजे मग हा MIMचाच स्वतःचा विचार होता की आम्हाला यायचंय, आम्हाला यायचंय, आम्हाला घ्या, आणि म्हणून हा सगळा प्रयत्न सुरू होता? हा, निश्चितच. म्हणजे ही एक राजकीय खेळीच आहे, याबद्दल काही वाद नाही. कारण असं आहे की याच्यामध्ये शिवसेनेची एक कोंडी होते या सगळ्या याच्यामध्ये. आणि आपण जे बघतोय हिजाबपासून अनेक मुद्द्यांवरून जास्त देशामध्ये हिंदुत्ववादी वातावरण निर्माण करण्याचा, समाजांमध्ये फूट पाडण्याचा आणि त्याच्यातून मग कसा राजकीय लाभ होतो हे सुद्धा आपण उत्तर प्रदेश सारख्या निवडणुकांमध्ये बघितलेला आहे. आणि त्यामुळे त्याचाच एक भाग आहे हा की शिवसेना ही MIM सोबत जाऊ शकते आणि तशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं तर त्याच्यातून शिवसेनेची कोंडी करण्याचा एक प्रयत्न मला असं वाटतं तो दिसतोय ह्या सगळ्या याच्यातून. बर, पण मग यातून MIM वरचा हा आरोप एक प्रकारे सिद्ध होतो की MIM ही भाजपची टीम आहे असं म्हणणाऱ्यांना पुन्हा, असा आरोप करणाऱ्यांना पुन्हा जोर येईल? तसा आरोप तर आता महाविकास आघाडीतले पक्ष आणि नेते करतातच आहेत ना, की MIMनी हे जे काही सगळं वक्तव्य केलेलं आहे ते कुणाच्या तरी इशाऱ्यावरून केलं, म्हणजे भाजपच्या इशाऱ्यावरून केलं. अशा पद्धतीचा सूर हा महाविकास आघाडीच्या पक्षांनी आणि नेत्यांनी लावलेलाच आहे आता. बर,
संदीप सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. त्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की MIMची स्वतःची इच्छा काही असो, पण MIMला आघाडीमध्ये स्थान मिळणार नाही. स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि या आघाडीचे कर्ते-करवते शरद पवार यांनीच हे स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज इंदापूर तालुक्यातल्या म्हसोबावाडी इथे श्रमदान केलं. यावेळेला त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी बातचीतही केली. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं सुप्रिया सुळे यांनी इथल्या कामात काही काळ प्रत्यक्ष सहभाग घेतला. आणि कायम आनंदी असता आणि फिटनेसही चांगली आहे. आपकी खूबसूरती का क्या राज है? खूबसूरती बाहर से नहीं होती, अंदर से होती. मन हॅपी असेल ना, आनंदात असेल तर सगळंच चांगलं दिसतं. म्हणजे जग पण चांगलं आहे. तुमचा मूड वाईट असेल ना तर बोरच आहे. तोच मूड चांगला असताना तेच सगळं चांगलं वाटतं. इट्स ऑल इन द माइंड. त्याच्यामुळे या माइंडवर जर तुम्ही सगळं ठीक असेल ना तर सगळं बाकीचं चांगलं आहे. ह्याला खरंच तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे. ह्याला उशीर झालेला आहे आणि त्याच्यावर आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेतलीच पाहिजे. दाभोळकर कुटुंबाचं जे योगदान आहे हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यांची जी क्रूर हत्या झाली त्याचा सगळ्यांनीच जाहीर निषेध केला. आणि अशा कृती आपल्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी होणार नाही ह्याच्यासाठी सगळी काळजी घेतली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या देहू नगरीमध्ये तब्बल 2 वर्षांच्या कोरोना महामारीच्या कालावधीनंतर संत तुकाराम महाराजांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा पार पडला. पहाटे 4:30 सुमारास संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली. तुकोबारायांच्या पालखीनं मंदिर प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रस्थान ठेवलं. ज्ञानबा तुकारामच्या जयघोषानं देहू नगरी आज दुमदुमून गेली. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा सुरू आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानं सोहळ्यात हजारोंच्या संख्येनं वारकरी सहभागी झालेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी इथे आलेत आणि ड्रोनच्या माध्यमातूनची ही त्याची खास दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहता आहात. संत तुकाराम महाराजांच्या बीजेला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता महाद्वार या मंदिरातून आता ही संपूर्ण पालखी सोहळा हा बाहेर आलेला आहे. हा पालखी सोहळा आता वैकुंठ गमन या मंदिरामध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी बरोबर 12 वाजता नांदुरकीचं झाडे हलणार आहे. त्यानंतरच तुकाराम बीज हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे. आपण पाहू शकता आता ही संत तुकाराम महाराजांच्या पादुकाची ही पालखी बाहेर आलेली आहे. या पालखीच्या दर्शनासाठी आता येथे भाविक भक्त मोठ्या संख्येने ह्या देऊमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळं कुठंतरी 2 वर्षांचा जो काळ जो भाविक भक्तांनी जो प्रतीक्षा केली होती त्या प्रतीक्षेचा जो क्षण आहे तो येऊन ठेपलेला आहे. यामुळे कुठंतरी आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त हे हरिनामाचा गजर करत संत तुकाराम महाराजांच्या नामाचा जयघोष करताना आपल्याला देवनगरीमध्ये दिसून येत आहेत. गणेश जुडमणीसाठी लोकमत देहू. गेली 2 वर्ष देवाची आणि भक्तांची भेट झाली नव्हती. संत तुकाराम महाराज यांचा हा तुकाराम बीज सोहळा अवघ्या काही मिनिटावर येऊन ठेपलेला आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त लाखोच्या संख्येने देहूत दाखल झालेले आहेत. काही वेळातच आता तुकोबांच्या या विजेचा कार्यक्रम इथं होणार आहे. तर इंद्रायणी नदी काठ हा संपूर्ण फुलून गेलेला आहे. आपण पाहू शकता कोरोनाच्या संकटामुळे गेली 2 वर्ष हा तुकाराम बीज झाला नव्हता. त्यामुळं कुठंतरी आता निर्बंध हे हटवले गेले, परंतु अजूनही कोरोनाचं संकट गेलेलं नाहीये.
त्यामुळं का होईना आता देऊमध्ये हे संपूर्ण वारकरी हे दाखल झालेले आहेत आणि तुकाराम महाराजांच्या या बीजेसाठी आता त्यांनी ही संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत. तरी पण या तुकाराम बीजेवर पाहायला गेलं तर एसटी बसचा मोठा परिणाम दिसून येत आहे. कारण या तुकाराम बीजेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी खासगी वाहनांनीच देहूमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश जुडामणीसाठी लोकमत देहू. मंडळी, आता एक वेगळी बातमी. आपण आपल्या आयुष्यात एखादी मनासारखी गोष्ट घडली नाही ना की किती त्याचा त्रास होतो, त्रागा करतो, वैतागतो, चिडचिडेही करतो. मात्र जी माणसं 100% अपंग किंवा दिव्यांग आहेत त्यांच्या जगण्याची उद्दिष्ट काय असतील बरं? ती कशी जगत असतील? त्यांच्या आयुष्यात काय स्वप्न असतील? त्यांना त्यांच्या आयुष्याकडून नेमकं हवं तरी काय असेल? पाहूया जळगावातल्या गायकवाड कुटुंबाची ही कहाणी. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील पोताळण, गोकुळ आणि कंदबाबाई गायकवाड हे दाम्पत्य. नियतीनं जणू त्यांची कठोर परीक्षा घेतलीये असं म्हणावं लागेल. एकीकडे 18 विश्व दारिद्र्य आणि त्यातच पोटी जन्माला आलेली मोनाली, विरू, पंकज ही पूर्णपणे दिव्यांग असलेली 3 मुलं. स्वतःचं घर नाही, ना जमीन, ना कोणाचा आधार. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचं जीवन जगण्यासाठी आणि दिव्यांग मुलासह पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब तारेवरची कसरत करतंय. हे तिन्ही अपंग आहेत, मग त्यांचा वडील मोलमजुरी करतो, त्यांना पोचतं. मी त्यांच्यामध्ये दिवसभर आवरत राहते. त्यांना असं सोडून मला कामाला जायचं होत नाही. असं सोडून कसंही कामाला जाईन मी. दिवसभर त्यांचं आवरत राहते. आम्हाला शासकीय योजना अजून काही मिळाली नाही आमच्यापर्यंत. एकाच घरात 3 दिव्यांग अपत्य, 5वीला पुजलेली गरिबी आणि त्यात मातेलाही एका डोळ्यानं कमी दिसणं. ही भीषण आणि भयावह परिस्थिती कुणा शत्रूच्याही वाट्याला येऊ नये. आर्थिक परिस्थिती बेताच्या असलेल्या या गायकवाड कुटुंबाला अनेकांनी मदतीचं आश्वासन दिलं, मात्र ती हवेतच विरली. शासकीय योजनांचा लाभही न मिळालेलं हे दाम्पत्य हवालदिल झालंय. कोणती मदत नाही शासनाची, कोणतीही मदत दिलेली नाही शासनाने. फक्त त्या साहेबांनी बकऱ्या घेऊन दिलेल्या आहे, शासनाची काही मदत नाही. पातोडा ग्रामपंचायतीनं या दाम्पत्याला एक झोपडी बांधून दिली, मात्र त्यात ना शौचालय ना काही मूलभूत सुविधा. एका अधिकाऱ्यानं या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी 10 शेळ्या दिल्या. या शेळ्यांना चारून त्यातून मिळालेल्या 3-3.5 हजारात या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. मात्र अनेकदा पोटाची भूक भागवण्यासाठी कंदबाबाई गावातील शिळ्या भाकऱ्या जमा करून भूक भागवतात. त्यांना सरकारने संडस वगैरे नाही दिलं, त्यांना घरकुल नाही भेटला अजून. त्यांना घरकुल भेटायला पाहिजे, त्यांना पगारीची वाढ व्हायला पाहिजे. आम्हाला पण दोघांना पगार भेटायला पाहिजे. हातावर कोलून पोषण करायचं त्यांचं आम्ही. 3 दिव्यांग मुलांसह जगण्यासाठी तारेवरची कसरत करत असलेल्या या गायकवाड कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांच्या लाभासह दानशूर व्यक्तींकडून मदतीची गरज आहे. ही मदत मिळाल्यास या दाम्पत्याला जीवनातील अडचणी आणि दुःखावर काही प्रमाणात फुंकर मारता येईल. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा या गावातील गोकुळ गायकवाड यांची ही कथा बघितली. यांची 3ही मुलं जन्मताच अपंग असून आजपर्यंत मात्र कुठलीच राज्य शासन असो किंवा केंद्र शासनाची कुठलीच योजना या तिघ अपंग मुलांना आजपर्यंतही मिळाली नाही. मात्र कसामसा कशा तरी पद्धतीने हा 3ही मुलांचा सांभाळ करून ते आपलं जीवन जगत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. या सगळ्या कुटुंबाला तुमच्या मदतीच्या हाताची गरज आहे. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.